What is form control? It is a component that is used to accept input from the user and displays some information on the form. फॉर्म कंट्रोल म्हणजे काय असतं की फॉर्म कंट्रोल form control is a component that accepts the input from user and also the display some information on the form. Form control has some properties, methods and event that makes it suitable for a particular task. It can be added to a Windows form by dragging the control form from the toolbox and placing it on the form at the required location. It can also be loaded on the Windows form by double clicking on the control of toolbox. These are all the form control, that is label, text box, list box, group box, button control, status bar, checkbox. These all are the form controls. Now first one is a text box control. Text box control is used to display a text to user or accept input from a user. By default, you can enter a maximum 2048 characters in the text box. How many characters you can enter in the text box? 2048 characters. The commonly used property of the text box control are text, multi-line and password character. If you want to use text like a paragraph, then you can use the multi-line properties for a text box. And you have to write a single line in the text box, then you can use only a text property of this text box control. Next one is a label control. A label control, it is used to display a text that cannot be edited by the user directly. It is used for providing information or description of another control on the Windows form. The commonly used properties of this label control are text and auto size. आता हे बघा लेबल काय असतं, आता इथे जर तुमचं आहे कंट्रोल्स घेतलेले तुम्ही काही फॉर्म कंट्रोल्स घेतले, पण याच्यामध्ये जे तुम्हाला दिसतंय नेम, ऍड्रेस, सिटी, मंथ ऑफ जॉईनिंग, जेंडर आणि शेअरिंग, हे सगळं आपण कशाने घेतोय तर लेबल प्रॉपर्टीने घेतोय. ठीक आहे. मग ह्या लेबल प्रॉपर्टीमध्ये काय असतं की आपण टेक्स्ट ही एडिट करू शकत नाही, पण टेक्स्ट प्रॉपर्टीमध्ये कसं असतं, टेक्स्ट मधल्या जे काही टेक्स्ट असेल आपण एडिट करू शकतो. तुम्ही टेक्स्ट बॉक्समध्ये एखादं हार्ड कोडेड टेक्स्ट पण टाकू शकतात, पण तो हार्ड कोडेड टेक्स्ट नंतर प्रोग्राम रन केल्यानंतर तुम्हाला तो चेंज करता येईल. पण जे काही नेमिंग कन्व्हेन्शन असतात, जे पण फॉर्मला तुम्हाला नावं द्यायचे आहेत, ते नावं सगळे तुम्हाला या लेबलनेच द्यावे लागतात. लाईट गेलेली आहे माझ्या इथे, त्यामुळे आपल्याला पीपीटी स्क्रोल करता येणार नाही. पीसी बंद झाला. टेक्स्ट बॉक्स कंट्रोल, लेबल समजले, लेबल कंट्रोल समजले. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे पिक्चर बॉक्स. पिक्चर बॉक्स मध्ये तुम्हाला काय करता येईल, कोणी सांगू शकेल का पिक्चर बॉक्स मध्ये काय करता येईल तुम्हाला? हेलो सर. हाँ, पिक्चर बॉक्स कंट्रोल मध्ये काय करतात तुम्ही? इमेज घेतो. एखादा तुम्हाला इमेज इन्सर्ट करू शकतो इमेज सर. घेतो. कोणत्या प्रोग्राम मध्ये यूज केलात तुम्ही? एखादा प्रोग्राम झालाय? नाही सर, आपलं फॉर्म वरती आपण केला होता ना सर, म्हणजे ते फॉर्म डेव्हलपमेंट तिथं बनवलं होतं.
पिक्चर बॉक्स कंट्रोल आहे, तर पिक्चर बॉक्स कंट्रोल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही इमेज इन्सर्ट करू शकता. ठीक आहे. पुढचा कंट्रोल आहे टायमर कंट्रोल. तर टायमर कंट्रोल मध्ये तुम्ही सपोज एखाद्या स्पेसिफिक टाइम पिरियड नंतर तुम्हाला एखादी ऍक्शन परफॉर्म करायची आहे, तर त्या टायमरला तुम्ही सेट टायमर, गेट टायमर हे फंक्शन वापरून तुम्ही ते ऍक्टिव्हिटी परफॉर्म करू शकता. पुढचं कंट्रोल आहे पॅनल कंट्रोल. पॅनल कंट्रोल मध्ये काय असतं, जे काही जसा तुमचा फॉर्म कंट्रोल असतो, फॉर्म कंट्रोल मध्ये तुम्ही सगळ्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतात, जे काही कंट्रोल असतात, ते सगळे कंट्रोल तिथे माउंट करतात. पॅनल हा असा एक प्रकार आहे, त्या पॅनल मध्ये तुम्ही जे काही स्पेसिफिक तुम्हाला कंट्रोल्स घ्यायचे आहेत, ते कंट्रोल सगळे तुम्ही त्याच्यावर माउंट करू शकतात. दिस इज द यूज ऑफ पॅनल. पॅनल समजले काय? ग्रुप ऑफ कंट्रोल्स तुम्हाला एका ठिकाणी जर दाखवायचे असतील, तर त्यावेळेस तुम्ही पॅनल करू शकतात. म्हणजे सपोज एखादा फॉर्म आहे, फॉर्म मध्ये तुम्हाला 2 सेक्शन दाखवायचे आहेत. फर्स्ट सेक्शन आहे तुमची बेसिक इन्फॉर्मेशन आणि सेकंड सेक्शन आहे तुमचं टेक्निकल इन्फॉर्मेशन. तर त्यावेळेस तुम्हाला जे डिस्ट्रीब्यूट करायचं असतं सेक्शन्स किंवा जे कंट्रोल्स डिस्ट्रीब्यूट करायचे असेल, तर डिस्ट्रीब्यूट करायला तुम्ही पॅनलचा यूज करतात. येतंय लक्षात? पुढचा जो कंट्रोल आहे टॅप कंट्रोल. टॅप कंट्रोल्स ॲज द नेम इंडिकेट्स, जेव्हा तुम्ही एखादं क्रोम ब्राउझर ओपन करतात, बरोबर आहे, मग ब्राउझर ओपन केल्यानंतर पहिल्या टॅबमध्ये तुम्ही एखादी गुगलची सर्च करतात, दुसऱ्या टॅबमध्ये तुम्ही एक कॉलेजची वेबसाईट ओपन करतात, तिसऱ्या टॅबमध्ये तुम्ही जीमेल ओपन करतात, चौथ्या टॅबमध्ये तुम्ही युट्यूब ओपन करतात. ठीक आहे. अशा ज्या गोष्टी तुम्ही टॅब वाईज करतात, ते सगळं टॅबचं जे काम असतं, ते हे टॅब कंट्रोल करतं. म्हणजे तुम्हाला प्रोग्रामिंग करताना पण याच्यामध्ये एखादा सॉफ्टवेअर बनवताना हे टॅब जर करायचे असतील, तर तुम्हाला टॅब कंट्रोल हा यूज करायला लागतो. लक्षात आलं टॅब कंट्रोल काय आहेत? काही प्रॉपर्टीज आहेत आता काही कंट्रोल्सच्या. आपण पहिलं कंट्रोल घेऊ, लेबल कंट्रोल. त्याच्यामध्ये ह्या टेक्स्ट आणि ऑटोसाइज प्रॉपर्टीज आहेत, जे काही आपण कॉमनली यूज करतो. सगळ्यात जास्त यूज होणारा प्रॉपर्टीज आहे या टेक्स्ट आणि ऑटोसाइज. ऑटोसाइज जर आपण ट्रू केलं, जर तुमची टेक्स्ट त्या लेबलमध्ये तुम्ही जी टेक्स्ट टाकणार आहे, त्या टेक्स्टची जेवढी साईज आहे, त्या साईजच्या प्रमाणे तुमचा लेबल ऑटोमॅटिकली स्ट्रेच होतो किंवा कमी होतो. ठीक आहे. आणि टेक्स्ट प्रॉपर्टी जी आहे, तुम्हाला लेबलला काय नाव द्यायचं, जसं मी तुम्हाला इथे दाखवलं. इथे तुम्हाला दिसतंय की इथे तुम्ही नेम, हा लेबल कंट्रोल घेतलाय, लेबल कंट्रोल मध्ये तुम्हाला इथे नेम दिसतंय. जर त्या टेक्स्ट प्रॉपर्टी मध्ये नेम टाकलं, तर इथे तुम्हाला नेम दिसेल. तुम्ही ते दुसरं काही नाव टाकलं, तर दुसरं नाव दिसेल तुम्हाला. या 2 मोस्ट कॉमन प्रॉपर्टी आहेत लेबलच्या, जे आपण यूज करतो. Next control is a link label control. The link label control is used to display the text as a link to another form or the website. The link label control has all properties of label control. लेबल कंट्रोलला ज्या सगळ्या प्रॉपर्टी आहेत, त्या सगळ्या प्रॉपर्टी तुमच्या लिंक लेबलला असतात. लिंक लेबल म्हणजे तुम्हाला जेव्हा हायपर लिंक जनरेट करायची असते,
तेव्हा तुम्ही हा लिंक लेबलचा कंट्रोल यूज करतात. देर आर सम commonly used properties of link label. First one is a link color, active link color, disable link color and link visited color. आता याच्यात कसं असतं, लिंक कलर म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म ओपन करणार आहे तर फॉर्म ओपन केल्या केल्या त्या लिंकचा कलर काय दिसला पाहिजे, त्या लिंकचा कलर आपण इथे सेट करू शकतो. ऍक्टिव्ह लिंक कलर मध्ये आपण काय करू शकतो की ती लिंक ऍक्टिव्ह आहे, ठीक आहे, म्हणजे ह्या त्या लिंकला व्हिजिट करायचं बाकी, ऍक्टिव्ह आहे, चालू आहे, ती लिंक कुठेतरी ओपन केलेली आहे, त्या तो जर दाखवायचं असेल तर तो कलर आपण इथे सेट करू शकतो. डिसेबल लिंक कलर, ती लिंक जर आपण डिसेबल करून ठेवलेली पण तिथे ती शो होते तर त्यावेळेस काय कलर द्यायचा तो इथे आपण मेन्शन करू शकतो. आणि लिंक व्हिजिटेड, लिंक व्हिजिटेड मध्ये जर आपण काय करू शकतो, आपण त्या लिंकवर जर क्लिक केलेलं आहे, क्लिक करून क्लोज करून परत त्या फॉर्मवर आलेलो आहे तर ऑलरेडी आपण त्या लिंकला व्हिजिट केलेलं आहे हे इंडिकेट करण्यासाठी आपण ही लिंक व्हिजिटेड प्रॉपर्टी यूज करणार आहोत. नेक्स्ट कंट्रोल इज अ लिस्ट बॉक्स कंट्रोल. The list box control is used to display a list of items to a user. A user can select an item from the list. You can add items to a list box control by using the properties window. The commonly used properties of the list box are selection mode, sorted, selected index and selected item. लिस्ट बॉक्स मध्ये काय करू शकतो, जसं आपण यादी करतो ना एखादी, सपोज आपण तुम्ही किराणा घ्यायला जाणार आहे तर किराणा घेण्यासाठी एक तुम्ही यादी तयार करतात, तर ती यादी तुम्हाला करायची असेल तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये, जसं काही एका खाली एक काही लिस्ट डाऊन करायचं असेल तर ऍट दॅट टाइम यू कॅन यूज दिस लिस्ट बॉक्स कंट्रोल. त्याच्यामध्ये आपण आयटम्स तुमच्या प्रॉपर्टी विंडोमध्ये जाऊन ऍड करू शकतो. आणि जेव्हा पण आपल्याला लिस्ट बॉक्स मधला जो सिलेक्ट केलेला आयटम आहे तो जर आपल्याला गेट करायचा असेल तर त्यावेळेस आपण सिलेक्टेड आयटम डॉट गेट इंडेक्स करतो, म्हणजे त्यावेळेस आपल्याला तो आयटम मिळतो. तो आयटम आपण सिलेक्ट करू शकतो की कोणता त्यांनी सिलेक्ट केलेला होता वरती. जे लिस्ट बॉक्स मधले आपण टेक्स्ट टाकलेले आहेत ते जर आपल्याला सॉर्ट करायचे असतील तर आपण सॉर्टेड प्रॉपर्टी ट्रू करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लिस्ट बॉक्स कंट्रोल साठी वापरतो, या प्रॉपर्टीज, आणि दिस इज द यूज ऑफ लिस्ट बॉक्स कंट्रोल. नेक्स्ट कंट्रोल इज अ कॉम्बो बॉक्स कंट्रोल. It is used to display a drop-down list of items. It is a combination of a text box in which a user enters an item and a drop-down list from which a user selects an item. It can be populated using a properties window. आता लिस्ट बॉक्स आणि कॉम्बो बॉक्स मध्ये काय फरक आहे? लिस्ट बॉक्स मध्ये काय असतं, जेवढे पण तुमचे आयटम्स आहे लिस्ट बॉक्स मधले तुम्हाला एका व्ह्यू मध्ये दिसतात, समोर काही क्लिक करायची गरज नाही, डायरेक्ट सरळ दिसतात, लिस्ट दिसते तिथे. पण कॉम्बो बॉक्स हा काय प्रकार आहे, जेव्हा ड्रॉपडाऊन तुम्हाला माहिती आहे ना, त्याच्यावर साईडला ॲरो असतो, त्या साईडला ॲरो क्लिक केल्यानंतर हे जे आहेत हे ड्रॉपडाऊन आहेत. सिलेक्ट अ सिटी, या सिटी नंतर हा जो ब्लॅक कलरचा ॲरो दिसतो त्या ॲरोवर जर मी क्लिक केलं तर खाली अशी एक लिस्ट येते, बरोबर ना. त्या लिस्टला ड्रॉपडाऊन लिस्ट म्हणतात, म्हणजे कॉम्बो बॉक्स त्याला म्हणतात. आणि लिस्ट बॉक्स कंट्रोल म्हणजे हा साधा असा एक मोठा टेक्स्ट बॉक्स टाईप विंडो असते, त्याच्यामध्ये आपण एका खाली एक नावं लिहू शकतो, शिवम, स्नेहा, अंजली, जे काही नावं असतील ते सगळे आपण इथे नावं एका खाली एक मेन्शन करू शकतो. लिस्ट बॉक्स मधून आपण असे डायरेक्टली ते सिलेक्ट करू शकतो, इथे क्लिक केली डायरेक्टली ते सिलेक्ट होऊ शकतात. पण याच्यामध्ये आपण फक्त एका वेळेस एकच सिलेक्ट करू शकतो ड्रॉपडाऊन लिस्ट मध्ये. दिस इज द डिफरन्स बिटवीन लिस्ट बॉक्स अँड कॉम्बो बॉक्स. जे लिस्ट बॉक्सला ऍप्लिकेबल आहे तुम्ही इथे बघू शकतात, ते सगळे इथे ऍप्लिकेबल होतात, जसं की टेक्स्ट, सॉर्टेड, सिलेक्टेड इंडेक्स अँड सिलेक्टेड आयटम. परत सिलेक्टेड इंडेक्स आणि सिलेक्टेड आयटम हे जे ह्या दोन प्रॉपर्टी आहे कॉम्बो बॉक्सच्या, त्या कशासाठी आहेत, जे ड्रॉपडाऊन लिस्ट मधून तुम्हाला आयटम सिलेक्ट करायचे आहेत ते सिलेक्ट केलेले आयटम तुम्हाला पुढे कधी चेकिंगला इफेक्ट साठी वापरायचे जर असतील
तर त्यावेळेस तुम्हाला याचा वापर होतो. मीन्स एखादा तुम्ही सिलेक्ट केलाय मँगो, मग एखाद्या खाली तुम्हाला मँगो सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्ही एखादा इफ लूप वापरला आहे. इफ लूप मध्ये तुम्ही सांगताय इफ द सिलेक्टेड आयटम इज इक्वल टू मँगो देन प्रिंट सिलेक्टेड आयटम इज मँगो. असं जर तुम्हाला प्रिंट करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला तिथला जो आयटम सिलेक्ट केलेला लागतो ना तो इथे सिलेक्टेड इंडेक्स अँड सिलेक्टेड आयटमनी मिळेल तुम्हाला तो. नेक्स्ट वन इज अ checkbox control. The checkbox control is used to set yes, no, or true false options. The commonly used properties of these checkbox controls are checked and text. आता checkbox काय? इथे या फॉर्म वर तुम्हाला दिसतंय बघा, जेंडर हे बघा, शेअरिंग मध्ये हे जे काही टिक आलेलं आहे, राईट मार्क जो आलेला आहे तो आहे चेकबॉक्स प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. मग इथे जर चेक केलं असेल तर ट्रू व्हॅल्यू जाते, इथे जर चेक केलेलं नसेल तर फॉल्स व्हॅल्यू पास होते. ट्रू मीन्स 1, फॉल्स मीन्स 0. ह्या व्हॅल्यू पास होतील टिक आणि टिकला. Next control is a radio button control. The radio button is used to provide a set of mutually exclusive options to the user. Only one radio button can be selected in a group. The commonly used properties of radio button control are text and check. रेडिओ बटन मध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईसेस मधून जर कंपल्सरी एकच चॉईस पाहिजे असेल तर त्यावेळेस तुम्ही रेडिओ बटन यूज करतात. त्या रेडिओ बटनला पण 2 प्रॉपर्टी आहे, टेक्स्ट प्रॉपर्टी आणि चेक प्रॉपर्टी. टेक्स्ट प्रॉपर्टी म्हणजे रेडिओ बटनला तुम्ही नाव देऊ शकतात. चेक प्रॉपर्टी मीन्स इफ द रेडिओ बटन इज सिलेक्टेड ऑर नॉट. ते रेडिओ बटन सिलेक्ट झालं आहे की नाही झालं आहे हे चेक करण्यासाठी आपण हे कंट्रोल वापरतो. आता याच्यात आपण जेंडर सिलेक्शन साठी स्पेशली आपण हे रेडिओ बटन यूज करतो. म्हणजे जेंडर तुमचं काहीतरी एकच असू शकतं, एक तर तुम्ही मेल असू शकतात, नाही तर तुम्ही फिमेल असू शकतात. ठीक आहे. किंवा तिसरं जे असतं ट्रान्सजेंडर वगैरे ते असू शकतात. एका वेळेस तुम्ही दोन्ही सिलेक्ट करू शकत नाही. त्यामुळे आपण हे इथे रेडिओ बटनच वापरतो. हे रेडिओ बटनचा फॉर्मॅट आहे. नेक्स्ट कंट्रोल इज अ ग्रुप बॉक्स कंट्रोल. ग्रुप बॉक्स कंट्रोल म्हणजे हे जिथे वापरलेलं आहे ते. जेव्हा पण हे ग्रुप बॉक्स कंट्रोल रेडिओ बटन जर तुम्हाला मल्टिपल चॉईस मधून एक सिलेक्ट करायचा असेल तर तुम्हाला एक नॉर्मल रेडिओ बटन घेऊन चालत नाही. तर तुम्हाला ते ग्रुप बॉक्स कंट्रोलच्या अंडरच टाकावं लागतं. मग तुम्हाला ते कळतं की हा ग्रुप आहे, ह्या ग्रुप मधून आपल्याला एकच व्हॅल्यू सिलेक्ट करायची आहे, त्यावेळेस तो व्हॅल्यू घेतो. तुम्ही जर असं नॉर्मल घेतलं तर तो वर्क होत नाही. म्हणून हे ग्रुप बॉक्स कंट्रोलच्या अंडरच घ्यायला लागतं तुम्हाला. हे लक्षात असू दे. आले लक्षात एवढ्या प्रॉपर्टीज तुम्हाला? एवढे जे कंट्रोल आहेत लक्षात आलेत का? Next one is a button control. The button control is used to perform an action when a user clicks it. The button control has a text property which is used to display text on a button. You can also set the text property at runtime as shown below. बटन प्रॉपर्टी ही बटनवर जे काही टेक्स्ट तुम्हाला घ्यायचं असेल, म्हणजे एखादं बटन घेतलं त्या बटनवर तुम्हाला सबमिट नाव करायचं आहे, सबमिट नाव द्यायचं आहे किंवा रजिस्टर नाव द्यायचं असेल तर ते सगळे नाव तुम्ही ह्या टेक्स्ट प्रॉपर्टी मधून देऊ शकतात. बटनला तुम्ही नाव रन टाइम सुद्धा देऊ शकतात. बटन कंट्रोल आणि हे सगळे कंट्रोल आहे टूल बॉक्स मधून तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉपने घेऊ शकतात किंवा त्या कंट्रोलवर डबल क्लिक करून ते कंट्रोल तुम्ही यूज मध्ये आणू शकता. पुढचा कंट्रोल आहे स्टेटस बार कंट्रोल. The status bar control is used to display the status information at the bottom of the form. The commonly used property of the status bar control are show panels and text.
You can display different text in different panels of status bar controlled by the following steps. Set the show panels property to true. Add the text for the each panel of a status bar controlled by using the panel collection. जेव्हा पण तुम्ही एखादा रजिस्ट्रेशन फॉर्म भरता तर रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्यानंतर पहिली विंडो भरली, नेक्स्ट केलं, सेकंड विंडो भरली, नेक्स्ट केलं, तर तुमचा फॉर्म किती पर्सेंट भरला गेलेला आहे ते सगळं दाखवण्याचा जो काम करतो तो हे स्टेटस बार करतो. तर त्याच्यामध्ये काही प्रॉपर्टीज आहे, शो पॅनल प्रॉपर्टी, ती तुम्हाला ट्रू करायला लागते. ठीक आहे. आणि टेक्स्ट प्रॉपर्टी थ्रू तुम्ही स्टेटस बारला नाव देऊ शकतात. कंट्रोल समजले सगळ्यांना? एवढे जे बेसिक कंट्रोल आहेत ते आपण मोस्टली यूज करतो सिंपल सॉफ्टवेअर बनवण्यासाठी किंवा सिंपल फॉर्म्स बनवण्यासाठी. त्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो इव्हेंट्स. मग त्या इव्हेंटवर सगळा खेळ असतो. बटन क्लिक इव्हेंट असतो, की प्रेस इव्हेंट असतो, की डाऊन इव्हेंट असतो, की अप इव्हेंट असतो, माउस क्लिक इव्हेंट असतो, माउस अप, माउस डाऊन, माउस मूव्ह, हे सगळे इव्हेंट असतात. ह्या इव्हेंटला तुम्ही काय कोडिंग करतात त्याच्यावर तुमचं सगळं फंक्शनिंग ठरतं. सपोज आता एखादं बटन आहे, बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एखादी ऍडिशन परफॉर्म करायची असेल तर ते ऍडिशन ऍडिशनचा कोड तुम्हाला बटनच्या क्लिकवर लिहायला लागतो. ठीक आहे. जर तुम्ही बटनावर डबल क्लिक केलं आणि कोडची विंडो ओपन केली तर वरती इव्हेंट मध्ये तुम्हाला काय दिसतं? बटन क्लिक इव्हेंट हा इव्हेंट दिसेल तुम्हाला. आणि त्या इव्हेंटच्या अंडरच तुम्हाला काय करायला लागतं? तुमची सगळी कोडिंग लिहायला लागते. तसंच सगळे इव्हेंट असतात. जर बटन क्लिक इव्हेंटला तुम्हाला द्यायची नसेल तर त्या इव्हेंटला जायचं. इथे होतं माझ्याकडे, नाही स्क्रीन दिसते? हो. An event is an action such as the user clicking on a button. Usually nothing happens in a Visual Basic program until the user does not something or raises an event. Visual Basic program किंवा VB.NET मध्ये जेव्हा तुम्ही एखादी इव्हेंट जनरेट करत नाही तोपर्यंत तुमच्या फॉर्मवर काहीही एक होत नाही. जेव्हा पण तुम्ही एखाद्या बटनवर कोडिंग लिहितात, एखाद्या टेक्स्ट बॉक्सवर कोडिंग लिहितात, त्याच्यानंतर ते सगळे ऍक्शन्स परफॉर्म होत असतात. हे बघा, आता इथे एक सिंपल फॉर्म दिलेला आहे. इथे टेक्स्ट टाकलेली आहे, फर्स्ट टेक्स्ट, सेकंड टेक्स्ट, आणि ह्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय? तुमचा चेंज कलर टू रेड कलर करायचा आहे. तर त्यावेळेस काय कराल? ह्या बटनवर डबल क्लिक करायचं. ह्या बटनवर डबल क्लिक केल्यानंतर काय होईल?
बटन क्लिक इव्हेंट जनरेट होईल आणि त्या बटन क्लिक इव्हेंट जनरेट झाल्यानंतर त्या बटनवर क्लिक झाल्यानंतर मग तुम्ही काय केलेलं असेल की टेक्स्ट कलर इज इक्वल टू रेड दिलेला असेल, टेक्स्ट बॉक्स 1 डॉट टेक्स्ट कलर इज इक्वल टू रेड दिला असेल तर तो टेक्स्ट कलर रेड होऊन जाईल. टेक्स्ट बॉक्स 2 डॉट टेक्स्ट कलर इज इक्वल टू ब्लू दिला असेल तर टेक्स्ट टू तुमचा ब्ल्यू होऊन जाईल. किंवा बॅकग्राऊंड कलर जर चेंज केला असेल तर तो फॉर्मचा बॅकग्राऊंड कलर चेंज होऊन जाईल. ठीक आहे, हे बघा इथे दिलेत focus control is when you click on a text box, a cursor appears in the text box and you can type into that text box. Such a text box is said to have the focus. If you click on another text box, the first text box loses the focus and the second text box receives the focus. आता फोकस म्हणजे काय, तुम्ही एखादा फॉर्म ओपन करता, जर वेबसाईटवर एखादा फॉर्म ओपन करतात की ऑटोमॅटिकली तुमची कर्सर ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचा मेल आयडी किंवा नाव लिहायचं असेल तर ऑटोमॅटिकली तुमचा कर्सर त्या ठिकाणी येऊन जातो. तर त्यावेळेस आपण फोकस ही प्रॉपर्टी सेट केलेली असते म्हणून तो तुमचा काही कर्सर असतो त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये आलेला असतो. तो कशाने येतो, फोकस प्रॉपर्टीने येतो. बटन डॉट क्लिक इव्हेंट, टेक्स्ट बॉक्स डॉट टेक्स्ट चेंज इव्हेंट, टेक्स्ट बॉक्स डॉट लिव्ह इव्हेंट, हे काही इव्हेंटचे प्रकार आहेत. म्हणजे तुम्ही एखाद्या टेक्स्ट बॉक्स मध्ये गेलात, त्या टेक्स्ट बॉक्स मधून बाहेर आलात, त्या टेक्स्ट बॉक्स मधून बाहेर आल्यानंतर काय ऍक्शन परफॉर्म करायची ते तुम्ही देऊ शकतात. जर एखाद्या टेक्स्ट बॉक्स मध्ये तुम्ही एखादी हार्ड कोडेड टेक्स्ट होती ती टेक्स्ट चेंज केली किंवा एखादी टेक्स्ट चेंज केली तर त्यावेळेस कोणता इव्हेंट परफॉर्म करायचा हे सगळं या टेक्स्ट चेंज इव्हेंटने होतं. आणि बटन मध्ये जर बटन एखादं क्लिक केलं तर बटन क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणती ऍक्शन परफॉर्म करायची ते सगळं दिलेलं असतात. हा एक जनरल फॉर्म असतो इव्हेंटचा. कंट्रोल नेम एक म्हणजे कंट्रोल नेम म्हणजे बटन कंट्रोल आहे, बटन कंट्रोल डॉट बटन डॉट किंवा बटन 1, बटनला मी नाव दिलेलं आहे बटन 1, बटन 1 डॉट क्लिक इव्हेंट, तर तो क्लिक इव्हेंटला जातो. आता इथे तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही जेव्हा विंडो ओपन करतात कोडिंगची तर दोन दोन त्याच्यात विंडो असतात, 2 टॅब असतात. हे एक जिथे तुम्ही कोडिंग लिहितात आणि दुसरी डिझायनर टॅब जिथे तुम्ही डिझाईन करतात विंडो. हे बघा हे जे असतं इथे इव्हेंटचा हे जे विजेसारखं चिन्ह आहे तर दिसतंय सगळ्यांना, इव्हेंट्स बटन आहेत. त्या इव्हेंटवर क्लिक केल्यानंतर हे सगळं तुम्हाला दिसतंय बघा. की प्रेस इव्हेंट, की अप इव्हेंट, हे सगळे आहे इथे सगळं दिसतं. इथून तुम्ही सिलेक्ट करू शकतात काय सिलेक्ट करायचे तुम्हाला. ही तुमची प्रॉपर्टी विंडो आहे. या प्रॉपर्टी विंडो मध्ये तुम्हाला टेक्स्ट, कलर, फॉन्ट हे सगळं प्रॉपर्टीज दिलेल्या असतील. Now this is the structure of event procedure. Private, sub, ऑब्जेक्ट नेम, इव्हेंट, कोणता ऑब्जेक्ट त्याला हँडल करणार आहे त्याचा इव्हेंट, मध्ये काही स्टेटमेंट असतील आणि एंड सब, हे सगळं काय तुमची प्रोसिजर झाली. समजलंय तुम्हाला इथपर्यंत? बाकीचं आपण नंतर घेणार आहेत. आज जे शिकवलं ते समजलं?